जितेंद्र आव्हाड किती वेळ दिलाय मला काय माहित नाही, त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी माजी मंत्री जितेंद्रजी आव्हाड, माजी खासदार आणि शिवसेना नेते श्रीयुत राजनजी विचारे, आपल्या मनसेचे नेते अभिजितजी पानशे, अविनाशजी जाधव, आमचे खासदार संजयजी पाटील, आमचे उपनेते गुरुनाथ खोत, माजी आमदार मनोहर भोईरजी, आमचे आमदार महेश सावंत, आमची ज्योतिताई, आमचे माजी आमदार श्रीयुत रमेश कोरगावकर, श्रीयुत रवींद्र मोरे, त्याचबरोबर एम के मडावी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, पत्रकार मित्र आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या हजारोच्या संख्येनं बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, ऑक्टोबर हिट सुरू झाली आहे. मी आता गावाकडून आलो, भात कापणी सुरू आहे. मला असं वाटत होतं की फक्त कोकणामध्येच आणि बाहेरच फक्त ऑक्टोबर हिट आहे, त्यामुळे आम्ही जास्त गरम झालोय. परंतु आजचा मोर्चा बघितला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर गरम कोण झाले असतील तर आमचे ठाणेकर झालेले आहेत. बांधवांनो, बहिणींनो, महाराष्ट्राला हीच एक अपेक्षा आहे की तुमच्यासारख्या लोकांनी अन्यायाच्या विरोधात पेटून उठलं पाहिजे. ज्या ठिकाणी न्याय होईल त्या ठिकाणी सन्मान केला पाहिजे. परंतु अन्याय सहन करणारा सुद्धा गुन्हेगार तेवढाच असू शकतो आणि म्हणून अन्याय सहन करण्याची परिसीमा आहे. अन्याय फार सहन करू नका, सहन करू नका. मी फार तांत्रिक बाबीमध्ये जाणार नाही. ठाणेकरांच्या प्रत्येक वेदना, ठाणेकरांची प्रत्येक अडचण, ठाणेकरांचं प्रत्येकाचं दुःख, मग ते पाणी समस्येचं असेल, रस्ते समस्येचं असेल, घोडबंदरचं असेल, त्या ठिकाणी वाहतुकी संदर्भातलं असेल, भ्रष्टाचाराचं असेल, अनधिकृत बांधकामाचं असेल किंवा अन्य कोणता असेल, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार असेल, त्यांच्या नियुक्त्या असतील, त्यांच्या नेमणुका असतील, या संदर्भामध्ये सर्वांनीच या ठिकाणी आपले मत मांडलेलं आहे, आपले विचार मांडलेत. आयुक्तांना आम्ही आपल्या सर्वांचं म्हणणं लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे. तिथेही आयुक्तांना आम्ही 4 शब्द काय सांगायचे ते सांगितले. पण राजनजी विचारे, तुम्ही सगळे लोक जे बोलत असता म्हणता की आयुक्त हे हतबल आहे, ते हेल्पलेस आहेत. तुम्ही तर आता म्हणाला पोलीस सुद्धा या ठिकाणी हेल्पलेस आहेत. कोण? जर पोलीस किंवा प्रशासन अशा पद्धतीने जर हेल्पलेस असेल, ते जर त्या ठिकाणी हतबल असतील, तर मला असं, मी त्यांना हतबल म्हणणार नाही, तर ते राज्यकर्त्यांचे बटीक झालेले आहेत असं मी त्यांना डायरेक्ट म्हणेन. काय कमी अधिकार आहेत की काय अधिकाऱ्यांना? अधिकाऱ्यांना अधिकार कमी नाहीत. रस्त्यावरचा एखादा पोलीस शिपाई सुद्धा जर आमच्याकडून कळत नकळतपणे चूक जर झाली, तर आम्ही आमदार आहोत की खासदार आहोत याचा विचार न करता तो आम्हाला त्या ठिकाणी 4 गोष्टी सुनावतो. तो आमच्या गाडीचा नंबर घेतो आणि आम्ही घरी पोहोचलो नाही तर आम्ही काही चूक केली असेल, बेल्ट लावला नसेल, सिग्नल तोडला असेल, गाडीचं स्पीड अधिक असेल, तर त्या संदर्भातलं शेवटी चलन, दंडाचं चलन आमच्या घरी येतं, मोबाईलवर येतं ना तुमच्या. जर एकाच पोलिसाला एवढा अधिकार आहे तर IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, IFS ऑफिसर अशा पद्धतीने हेल्पलेस का झालेत? हतबल कशा करता झालेत? मी तर म्हणेन असा जो कोणी अधिकारी असेल त्याला मी हतबल म्हणणार नाही, तर तो सुद्धा सत्तेचा लाचार झालाय असं मला म्हणावं लागेल, असं मला म्हणावं लागेल. काय IAS अधिकाऱ्यांना काय कमी असतं अधिकार? IPS अधिकाऱ्यांना काय अधिकार कमी असतात? अरे शेवटी या ठाण्यानं टी चंद्रशेखर सारखा एक आयुक्त
त्या काळामध्ये पाहिला. आज जे कोणी उद्धव साहेबांची शिवसेना सोडून गेले ते गावभर सांगत असताना सांगतात की आम्ही सिंधुदुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जातोय, धर्मवीर आनंद दिघेंचे विचार पुढे घेऊन जातोय. कदाचित या 5-25 वर्षातल्या तरुण पिढीला हे माहीत नसेल ते टी चंद्रशेखर कोण होते, परंतु 5-25 वर्षाच्या प्रत्येकाला माहित आहे टी चंद्रशेखर कोण होते. एक आयुक्त शिवसेना भाजपाची सत्ता होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार मनोहर जोशी होते. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा आमदारांनी आवाज उठवला. महाराष्ट्र शिवसेनेच्या भाजपाच्या आमदारांनी अनेक वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून हा आयुक्त इथून बदला नाही तर आमचं राजकारण संपेल अशा प्रकारच्या तक्रारी केल्या. मला सांगताना अभिमान वाटतो. त्यावेळेला सत्ता शिवसेनेची होती. अरे शिवसेना प्रमुखांचे आनंद दिघे साहेबांचे विचार हे होते की या शहरामध्ये पुढच्या 25 पिढ्या आमच्या राहणार आहेत. आम्ही जे विकासाची त्या ठिकाणी योजना आखतोय, विकास करतोय, त्याचा चांगल्यातला लाभ किमान या नागरिकांना 50 वर्ष मिळाला पाहिजे आणि म्हणून सत्ता लावावर लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सत्ता गेली तरी हरकत नाही, पण ठाण्याची सगळी अनधिकृत बांधकामं तुटली पाहिजेत. ठाण्याचे रस्ते प्रचंड अशा पद्धतीचे रुंद झाले पाहिजेत. ठाण्याच्या रस्त्याच्या कडेला कुठली झोपडी असता कामा नये, कुठली हातगाडी असता कामा नये. हा 50-100 वर्षाचा विचार शिवसेना प्रमुखांच्याकडे आणि आनंद दिघे साहेबांच्याकडे होता. भ्रष्टाचार बऱ्याच ठिकाणी असतो, नाही असं नाही, पण आज ज्यावेळेला व्यासपीठावरच्या प्रत्येक माणसांचा आयुक्तांच्या समोर त्यांनी जो भ्रष्टाचाराचा पाडा वाचला, तो पाडा ऐकल्यानंतर मला सांगावं लागेल की उभ्या महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात भ्रष्टाचार कुठे असेल तर या ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे, हे मला इथं सांगावं लागेल. या ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे. हा बाळासाहेबांचा विचार होता, हा दिघे साहेबांचा विचार होता. अरे तुम्ही स्वतः करता, स्वतःच्या चेल्या चपाट्यांकरता, सत्ता विकत घेण्याकरता, माणसं विकत घेण्याकरता, दुसऱ्याच्या पक्षातले कार्यकर्ते विकत घेण्याकरता, म्हणून अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करणार आणि तो भ्रष्टाचाराचा पैसा वाम मार्गाला लावणार. आणि म्हणून इथं ठाणेकरांच्या जमीर सत्सक विवेक बुद्धी याला आव्हान खऱ्या अर्थानं आज निर्माण झाले. हे आव्हान निर्माण झालंय. काय भविष्यामध्ये अशा पद्धतीने या भ्रष्टाचारी लोकांची सत्ता तुम्ही ठेवणार का? भ्रष्टाचारी लोकांची जर सत्ता ठेवली तर तुमचेच शेवटी पुढची पिढी आहे ती तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आणि त्याचबरोबर इथून मी मुंबईकरांना आव्हान करतोय. आज मुंबईमध्ये संपूर्ण सिमेंटचे रस्ते आम्ही करतोय. अशा पद्धतीचा डांगोरा पिटला जातो. त्या मुंबईमध्ये आम्ही विकास करतोय म्हणून सांगतात. अरे मुंबई महानगरपालिकेचे जवळजवळ 96 ते 99 हजार कोटी रुपयाची एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट हे शिवसेनेच्या ताब्यामध्ये महानगरपालिका आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राहिलं. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला 27 वर्षापूर्वी शिवसेनेकडे ती महानगरपालिका आली, त्यावेळेला 600 कोटी रुपये त्या महानगरपालिकेवर कर्ज होतं. पण 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला प्रशासक तिथं आला त्यावेळेला महानगरपालिकेच्या जवळजवळ 95, 96 ते 99 हजार कोटीपर्यंतच्या ठेवी होत्या. आपल्याला आठवत असेल देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये एका कामाच्या भूमिपूजनाकरता आले, ते उद्घाटनाकरता आले होते आणि देशाचे पंतप्रधान असे म्हणाले की अशा पद्धतीनं एखाद्या संस्थेचा पैसा हा बँकेमध्ये ठेवून विकास होत नाही. देशाच्या पंतप्रधानांनी अशा प्रकारचं भाष्य करणं म्हणजे पर्यायानं या भ्रष्टाचारांना एक प्रकारचं प्रोत्साहन देणं, त्यांच्या भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी राजाश्रय देणं, त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा देशाच्या सर्व त्यांनी मान्य करणं असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आज ही महानगरपालिका कर्जाच्या बोजाखाली आहे.
ही महानगरपालिका त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार देऊ शकत नाही, ही महानगरपालिका रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांची देणी वेळेवर देऊ शकत नाही, तीच अवस्था जर ह्यांच्या हातात मुंबईची महानगरपालिका राहिली तर लवकरच ती अवस्था त्या मुंबई महानगरपालिकेची व्हायला आता वेळ लागणार नाही. यांचा डोळा त्या डिपॉझिटवर आहे, त्या डिपॉझिटवर आहे. ते डिपॉझिट कसं राहिलं ते बघा. आशिया खंडामध्ये सगळ्यात स्वस्त बसचा जर प्रवास कुठं असेल तर मुंबई महानगरपालिकेचा आहे. आणि तुमची मला वाटतं बस प्रवास ट्रान्सपोर्टेशन बंदच पडलं. मागच्या वेळेला 1-1 कोटी रुपयाच्या काहीतरी 37 गाड्या तुम्ही आणल्या, त्यातल्या मला वाटतं 16 की 17 गाड्या आता भंगारामध्ये विकायला काढलेल्या आहेत. आणि मुंबईमध्ये आशिया प्रायव्हेटायझेशन करायला दिलंय त्याच्यामध्ये. आणि म्हणून आशिया खंडामध्ये सगळ्यात स्वस्त